नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे चिकनचा गावरान स्टाईलमध्ये रस्सा. त्यासाठी चिकन स्वच्छ कापून घ्या आणि स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्या अशा प्रकारे. नंतर एक पातेलं गॅसवरती ठेवून घ्या. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्या. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्या. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाका. अद्रक लसूणची पेस्ट चांगली हलवून घ्या. थोडीशी हळद पावडर टाकून घ्या. परत सगळं हलवून घ्या. नंतर चिकन टाकून घ्या पातेल्यामध्ये. टाकल्यानंतर थोडं पावडर टाकून घ्या. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या. चिकन चांगलं खाली वरती करून घ्या. आंगच्या पाण्यामध्ये थोडे 5 मिनिट शिजून घ्या. नंतर एक प्लेट पातेल्यावरती ठेवून घ्या. त्यावरती पाणी टाकून घ्या. पाणी चांगलं गरम झाल्यानंतर चिकनमध्ये सोडून घ्या पाणी. परत प्लेट टाकून घ्या. परत पाणी सोडा. असं 2-3 वेळेस टाकून घ्या. नंतर मसाल्यासाठी ओलं खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो, अद्रक लसूण घ्या. नंतर एक तवा ठेवा. तव्यावरती भाजून घ्या. खोबरं टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्या. खोबऱ्याचा लाल कलर येऊस्तर भाजून घ्या. नंतर कांदा टाकून घ्या. कांदा बी चांगला परतून घ्या तेल टाकून, काळा कलर येऊपर्यंत. अशा प्रकारे मसाला भाजून घ्या. नंतर वाटून घ्या. अशा प्रकारे घरचा मसाला, कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला घ्या. एक पातेलं गॅसवरती ठेवून घ्या. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्या. त्यामध्ये मसाला वाटलेला टाकून घ्या. चांगला परतूस्तर चांगला मसाला शिजून द्या अशा प्रकारे. नंतरून त्यामध्ये आपला घरचा मसाला टाकून घ्या. चांगला हलवून घ्या. चांगल्या मसाल्याचा सुगंध सुटूस्तर परतून घ्या. नंतर त्यामध्ये आपलं चिकन शिजलेलं टाकून घ्या. पूर्ण चिकन टाकून द्या. नंतर थोडंसं पाणी टाकून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. अशा प्रकारे आपल्या कालवणाला उकळी फुटलेली आहे. नंतर कोथिंबीर टाकून घ्या. कसा आपला गावरान रस्सा रेडी झालेला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चिकनचा रस्सा